विक्रमादित्य 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 हाय हाय विक्रमादित्य हाय हाय विक्रमादित्य हाय हाय विक्रमादित्य विक्रमादित्य ज्या चौकशीसाठी पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं होतं त्याबद्दल लोकांना काय सांगा? तुम्ही शांत आहात याचाच अर्थ पोलिसांनी तुमच्यावर संशय घेतलेला आहे तो खरा आहे असंच म्हणावं लागेल. बोला विक्रमादित्य बोला. काय चूक किंवा काय बरोबर हे विचारणारा तू कोण आहेस? आम्हाला विचारायच्या आधी स्वतःची लायकी आहे का नाही हा तरी विचार करायचा. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. देवे शांत बस. विक्रमादित्य तुमच्या अशा उद्धट वागण्याचे वाईट परिणाम होतील. मीडियाला सरळ सरळ तुम्ही धमकी देतात. आय डोंट केअर. अहंकार आणि उद्धटपणा याचं दुसरं नाव म्हणजे विक्रमादित्य राजे शिर्के. त्यांचं असं बोलणं वागणं हे पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटण्यापेक्षा त्यांच्या या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त हात असण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाटतंय. विक्रमादित्य 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 हा बोल हरी. पोलिसांनी सोडलंय त्याला. त्याचा भाऊ त्याला घरी घेऊन चाललाय. ते अनअक्युज्ड सोडलं का ते दोषी काय निर्दोषी का दोषी काय? नाही अजून काही कळलं नाही. मी माहिती काढतो. ऑल राईट ऑल राईट. थँक्यू सर. आम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडून येऊ असं ऐकून होतो पण खात्री नव्हती. हो हो आता पटली. हो पण प्रत्यक्षात भेटून तुम्हाला थँक्स म्हणायला अजून आवडेल. थँक्यू सर. थँक्यू. रणवीर राजे खूप आनंदात दिसतंय. साईमा एक आनंदाची बातमी आहे. घरात एवढा सगळा आनंद असताना तुम्ही कोणती आनंदाची बातमी देणार आहात? साईमा आमची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे आणि हेच आमचं स्वप्न होतं. उद्या आमच्या पक्षातर्फे होणाऱ्या पत्रकार परिषदेत याची घोषणा होणार आहे. आम्हाला खरंच खूप आनंद झाला. तुम्हाला मिळणाऱ्या यशामुळे आम्हालाही खूप आनंद आहे. पण प्रदेशाध्यक्ष म्हणून दुसऱ्यांच्या अडचणी सोडवताना घरच्या अडचणींकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे झालं. काळजी करू नकोस. काही होणार नाही. लवकरच लोकांसमोर येईल की तू निर्दोष आहेस. बोल ना विक्रम. विक्रम तू काही बोलत का नाहीयेस? आम्ही विचार करतोय हे सगळं आमच्या बाबतीतच का घडतं आणि जर कोणी हे जाणून बुजून करत असेल ना त्याला आम्ही नक्की सोडणार नाही. हे बघ विक्रम, या विषयावर आपण नंतर शांतपणे बसून विचार करूया. आत्ता उगाच मनात राग आणून नको ते निर्णय घेऊ नकोस. तू म्हणतोयस तसं जर का यामागे कोणाचा हात असेल तर तुझ्या हातून काहीतरी उलट सुलट घडावं अशी त्याची इच्छा असणार. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तू सध्या तरी शांत राहावंस. माय
वेलकम वेलकम. आमचं छोटं भाऊ सुटला. किती आनंद झाला म्हणून सांगू. खा 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 हो. शेवटी आमचं भाऊ सुटलं बघा. लहान भावासारखं या दिवसाचं आम्ही किती दिवस वाट बघत होतो. तुम्हाला सांगू का विक्रमजी, ते तुम्ही गेल्यापासून बघा आमचं रात्र सगळं बर्बाद झालं होतं. झोप येईना, भूक लाग, काय पण बरोबर होत नव्हतं बघा. मी सारखा देवाला सांगत होतो माझा भाऊ कधी परत येणार. शेवटी देवानं ऐकलं बघा, माझा भाऊ सुटला एकदाच. आय एम व्हेरी ग्लॅड. मला वाईट फक्त याचं वाटतं की तुमचं हजबंड वाईफला याच्यात सगळं खूप त्रास. किती हो त्रास. ते जे कामगार लोक तुमचं हातपाय पडत होतं ते तुमच्या विरोधात बोलायला लागलं. ते त्याच्यामध्ये ते कामगार लोकांचं काही दोष नाही हो. त्याच्या मागे हात वेगळ्याच आहे. कोणीतरी आमच्या विरोधात हे सगळं मुद्दामून घडून आणतं याची आम्हाला खात्री पटत चाललेली का बस आहे. पण नेमकं कोण आहे हे आमच्या नजरेसमोर येत नाही. हे म्हणजे ते इकडे इकडे कळसा आणि गावाला राऊंड वळसा. म्हणजे हे सगळं कोण करतंय हे तुम्हाला माहिती आहे? गबासाहेब, आम्हाला फक्त त्याचं नाव सांगा. रणवीर राजे शिर्के. काय बघता हो तुम्ही? हे बघा, आमच्याकडं ते एव्हिडन्स शिवाय बोलतच नाही हो लिंगप्पा. तुमचं आणि नीलच्या नावाचं ते सगळं शेअर कुठं आहे? कुठं आहे ते सगळं शेअर? तिनं ते सगळं आपल्या नेमवर करून टाकलं हो. तुम्हाला सांगतो, राजेश शिर्के इंडस्ट्रीजचं 90% शेअर इज ओनर इज रणवीर राजेश शिर्के. एव्हिडन्स. जे माणूस आपल्या स्वतःच्या भावाबद्दल हे असं करू शकतं ते काय माणूस आहे का कोण आहे? हा, हे शेअर बद्दल हे सगळं आणखीन काय एव्हिडन्स पाहिजे तुम्हाला? सुनबाई, तुम्हाला तुमचं ते ब्रदर इन लॉ प्रताप माहिती आहे ना सगळं? देवयानी, त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे? सुनबाई, बोला ना, तुमचा काय संबंध? वाद विक्रम आणि भैया साहेबांमध्ये आहेत ना, मग त्यांच्या भांडणात तुमचा एवढा काय इंटरेस्ट? तुम्ही काय बोलता सुनबाई? देवयानी, थांब विक्रम, मला बोलू दे. ह्या आधीच जर मी हे बोलले असते ना तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. लिंगप्पा साहेब बरोबर बोलतायत. खरा सूत्रधार शोधण्यासाठी तू खरंच काखेत कळसा आणि गावाला वळसा घालतोस. मला विचारशील ना तर तुझ्या सुटकेवर आनंद व्यक्त करणारा आणि रात्रंदिवस तुझ्यासाठी तळमळण्याचं नाटक करणारा हा माणूसच खरा सूत्रधार आहे. देवयानी, नाही, तुम्ही काही ते बोलू नका हो. ते काय आहे, तुमच्यासाठी हे नवीन असेल हो.
तुम्ही तिकडे होता जेलमध्ये, इकडे आम्हाला हे हॅबिट झालेलं आहे. हे असं सुनबाई बोलतंय, पण केवळ तुमचं वाईफ म्हणून मी सगळं बेअर केलं बघा. पर ते जरा समजवा तुम्ही तुमच्या शब्दात. देवयानी, तू कोणाबद्दल बोलतेस? ज्या माणसाने आपल्याला आधार दिला त्यांच्याबद्दल? नाही, बी क्वाईट, शांत व्हा. आमच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये असं वाद निर्माण व्हावं हे आम्हाला पटत नाही बघा. पर बिवेर, ते रणवीर राजे शिर्के हे कीड आहे, कीड कीड. ते सगळं घराणं पोखरून खाणार बघा. ते कीड नष्ट करायचं झालं तर त्याच्या रूटवर काव घातलं पाहिजे. जे काय सांगतो ते थिंक ओव्हर इट, विचार करा. खरं काय आणि खोटं काय ह्यात आपले वाद असतील विक्रम, पण ह्या माणसापासून प्लीज सावध राहा. हा तुझा कधीही घात करेल. नील भैया, प्लीज तुम्ही तरी समजावा ना विक्रमला. विक्रम, देवयानी बरोबर बोलतेय. हा माणूस जेव्हा तुला गरज होती, जेव्हा आम्ही झगडत होतो, तेव्हा स्वतःला वाचवत फिरत होता. आणि आज भाऊ असल्याचं नाटक करतोय. विक्रम, बोल ना काहीतरी. विक्रम, 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 प्लीज काहीतरी बोल ना. विक्रम, विक्रम. जे कामगार लोक तुमचं हातपाय पडत होतं ते तुमच्या विरोधात बोलायला लागलं. त्याच्यामध्ये ते कामगार लोकांचं काही दोष नाही हो. त्याच्या मागे हात वेगळ्याच आहे. रणवीर राजे शिर्के, तुम्हाला सांगतो, राजे शिर्के इंडस्ट्रीजचं 90% शेअर इज ओनर इज रणवीर राजे शिर्के. जे माणूस आपल्या स्वतःच्या भावा बद्दल हे असं करू शकतं, ते काय माणूस आहे का कोण आहे? साक्षी, आजची सकाळ आहे ना, ती तुझ्यासाठी एक खूप स्पेशल सकाळ आहे. एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेस तू आज. तेव्हा आजच्या दिवसाचं खूप उत्साहाने स्वागत कर. एका खूप पॉझिटिव्ह अप्रोचनी तू आज कामावर जा. काय ना साक्षी, आयुष्यात सगळ्यांचीच सगळी स्वप्न पूर्ण होतात असं नाही, पण तुला ती संधी मिळाली. त्यामुळे तू यापुढे असंच काम कर ज्यामुळे तुझ्या दादूंची मान गर्वाने ताठ होईल. काका, तू म्हणतोयस ते खरं आहे.
काका खरं तर आपण सगळ्यांनी मिळून हे स्वप्न पाहिलं होतं. पण बघ ना, आज पहिल्या दिवशी मला शुभेच्छा देताना आज दादू, देव आणि श्राऊ सगळ्यांनी मिळून जर मला शुभेच्छा दिल्या असताना तर माझा आनंद शतपटीने वाढला असता. खरंय, पण आता ते नाही येत. याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा त्यांच्या सदिच्छा कायम तुझ्या पाठीशी आहेत हे लक्षात ठेव ना. काका खरंच तुझ्याशी बोलल्यानंतर ना मला नेहमी खूप बरं वाटतं. कळलं. चला गप्पा पुरे. तयारी झाली का तुझी? मग कधी करणार ती? बरं तू चहा प्यालास का? नाही प्यायले. मग इथेच बस, आज मी स्वतः तुला चहा करून देणार आहे. काका राहू दे. बस आलो मी. विक्रम थांब. विक्रम थांब. हा सगळा काय प्रकार आहे? भैया सोडा मला. त्या रणवीर राजांना आज आम्ही संपवणार आहोत. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, पण आज आम्ही त्यांना संपवणार आहोत. विक्रम, त्यांना दाखवून देणार आहोत हा विक्रमादित्य राजे शिर्के काय चीज आहे. वेडा आहेस का तू आता काही करणार नाहीयेस. हे बघ विक्रम, त्या विक्रमला तू केव्हाच सोडलायस. देवयानी, तू आता आम्हाला अडू नकोस. देवयानी, आम्हाला आता अडू नकोस. विक्रम, तू असं काही करणार नाहीयेस. भैया तुम्ही आता जर आम्हाला अडवलं तर आम्ही विक्रम प्लीज. विक्रम प्लीज. विक्रम. 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 रणवीर राजे जिंदाबाद. 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 अभिनंदन रणवीर राजे. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या निमित्ताने आमच्या गटातील माणसाची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने आम्हाला भरपूर आनंद होत आहे. खरं तर हायकमांडला उशिरा शहाणपण सुचलं. ही निवड आधीच व्हायला पाहिजे होती. आज तुमची निवड झाल्याची कळल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता किती खुश आहे. अहो, शहरात आम्ही काही तयारी करण्यापूर्वीच गावोगावात तुमच्या अभिनंदनाचे होल्डिंग लावण्यात आले होते. यावरून तुमच्या लक्षात येईल की कार्यकर्ते किती खुश होते. हो, आणि हा आनंद असाच अबाधित राहावा, उत्साह टिकून राहावा हे प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्यांचा उत्साह असाच वाढावा म्हणून आम्ही कार्यरत राहू. आमच्या गटातला प्रत्येक कार्यकर्ता सक्षम व्हावा म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. रणवीर राजे, आम्ही फक्त इथं निवडकच कार्यकर्ते आलो आहोत.
पण ऑफिसवर मात्र गावागावातून शेकडो हजारो लोक येऊन तिथे बसले आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही आज ऑफिसवर याल तर फार बरं होईल. आमच्या कार्यकर्त्यांना भेटायला आम्हाला कुठेही बोलवा, आम्ही ताबडतोब येऊ. चला, आपल्याला उशीर झालाय, निघूया. रणवीर राजे जिंदाबाद, रणवीर राजे जिंदाबाद, रणवीर राजे जिंदाबाद. रणवीर राजे